नमस्कार, राधेश्याम, प्रणाम मित्रांनो. मी आहे रोहन रवी चव्हाण आणि आज आपण निघालोय एका खास प्रवासाला. चला तर मग हा प्रवास एकत्र अनुभवूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. राधेश्याम मित्रांनो, तर आपण आलेलो आहोत गाडीची सर्व्हिसिंग करायला. सर्व्हिसिंग तर झालेली आहे, पण आता वॉशिंगसाठी आली आहे गाडी. कारण आपण जाणार आहोत श्रीधाम पंढरपूरच्या दर्शनासाठी. गाडीसुद्धा रेडी झालेली आहे आणि इकडे कुणालसुद्धा रेडी झालेला आहे. अच्छा, कुणालच्या गाडीची सर्व्हिसिंग झालेली आहे. सो कुणाल प्रभू, हाउ आर युअर फिलिंग, हाउ इज द जोश? और ये कुणाल प्रभू चले अपने घर. मी म्हटलं मी चाललो पंढरपूरला, तर तुम्ही म्हणता मी पण येतो. सांगा काऊन येता, कशासाठी येता, कशासाठी येता? दर्शनाला येता. चला मग जाऊ. गाडीची सर्व्हिसिंग केल्यानंतर बघा गाडी कशी चमकत आहे. पंढरपूरला जाण्यासाठी गाडीमध्ये पेट्रोल टाकणं खूप आवश्यक होतं, तर मी गाडीमध्ये पेट्रोल पूर्ण ड्राय करून टाकलं आहे. दिसत असेल एकदम झिरो. कशी तरी गाडी आणली आत्ता ऑफिसवरून इथपर्यंत. आता पेट्रोल भरूयात पंढरपूरला जाण्याकरिता. तर मित्रांनो, पेट्रोल टाकून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता 1400 रुपयांचं पेट्रोल माझ्या टँकमध्ये बसलं आहे आणि जे की आहे 12.38 लीटर. सो गाइस, टैंक फुल हो गया है और आप लेफ्ट साइड में देख सकते हो इस डैशबोर्ड के कि टैंक फुल हो गया है. अभी हम यहाँ पे रोशन और कुणाल का वेट करेंगे, फिर चलेंगे आगे. सो गाईज, आपण केलेला आहे ट्रिप बीला एकदम झिरो. तो 0 किलोमीटर पासून आपण स्टार्ट करतोय आणि सध्या कुणाल गेलेला आहे पेट्रोल टाकण्याकरिता. तुम्ही बघू शकता हा त्याची टँक फुल करणार आहे आणि इथून सरळ स्ट्रेट दिग्रस पुसद हायवेने आम्ही निघणार आहोत औंढा नागनाथला. तर भेटूया आता आपण इथून पुढे. बाय. तर गाईज, आता आम्ही पुसद क्रॉस करून मांडवा मार्गे जात आहे औंढा नागनाथकडे. हा रोड पर्सनली मला खूप जास्त आवडलेला आहे, कारण इथे गाडीला पिकअप खूप छान मिळत होता आणि व्ह्यूज, पवनचक्की अँड ऑल. माझ्या मागे रोशन बसला आहे, त्याला पवनचक्की फार आवडतात, तर आम्ही खूप एन्जॉय केला आहे हा रोड. रस्त्यावरून जात असताना एक मोठा ट्रक आम्हाला बघायला मिळाला. त्यावरचे रिॲक्शन तुम्ही बघा, खूप भारी रिॲक्शन होतं. थोडा रस्ता खराब होता, परंतु पोहोचता पोहोचता जो रस्त्याने आनंद दिला तो खतरनाक होता. सो गाईज, राधेश्याम, पोहोचलेलो आहोत आपण औंढा नागनाथ इथे. हे आहे मंदिर. मंदिराचा पूर्ण व्ह्यू आपण बघू शकता. गर्दी आहे, 2 तास लागणार अप्रॉक्सिमेटली आम्हाला दर्शनाला. तर आम्ही जाणार आता थेट मंदिरामध्ये. गाईज, इथे लांब लचक अशी लाईन लागलेली आहे. गाईज, राईट साईडनी अचानक खूप मोठा असा लेडीजचा ग्रुप आलेला आहे. सर्व लेडीज खूप सुंदर दिसत होत्या पहिले तर, आणि आमच्या कुणाल प्रभूंनी त्यांच्यासोबत थोडंसं इंटरॅक्शन केलेलं आहे. बघा ते काय बोलत आहेत ते. महाराज की हर हर नमः पार्वतीपदे. सो गाईज, आम्ही आहोत सध्या औंढा नागनाथ येथे आणि इथे मिळाली आम्हाला 160 रुपयामध्ये थाळी. सगळ्यांना खूप जोरात भूक लागलेली आहे आणि सगळ्यांनी असा ताव मारलेला आहे जेवणावर. सगळे एन्जॉय करतात जेवण. हा, मेन म्हणजे हा रोशन प्रभू. सो गाइस, हम लोग आ गए हैं परई वैद्यनाथ के पास, गंगा खेड़ के पास में. सो वहाँ पे हमने ली चाय. बहुत ज्यादा ठंड है भाई, बहुत ज्यादा ठंड है. इतना ठंड है इसको सबसे ज्यादा ठंड लग रही है. चाय पी के मस्त शेकोटी का आनंद लिया और लोकल लोगों के साथ थोड़ा बातचीत किया और आगे बढ़े. सो गाईज, वेळ झालेली आहे 12:31 आणि आम्ही पोहोचलेलो आहोत श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परळी वैद्यनाथ. आणि हे आहेत माझे मित्र. हर हर महादेव. हे आहे संत सेवालाल महाराज चौक, एक्झॅक्टली या कमानीच्या अपोजिट डिरेक्शनला. राधेश्याम मित्रांनो, काल रात्री अराउंड 12:30 वाजता आम्हाला ही डॉर्मॅटरी मिळाली आहे
200 पर बेड च्या हिशोबाने. आणि आता आम्ही सर्वजण रेडी झालोय, आंघोळ विंघोळ करून जाणार आहोत श्री ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ येथे दर्शनासाठी. तर भेटूयात लवकरच. वेळ झालेला आहे 5:20 आणि आम्ही आलेलो आहोत श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग देवस्थान परळी वैजनाथ. आंघोळ वगैरे सर्व एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि गर्दी बघू शकता किती आहे. झिरो कॉम्पिटिशन है भाई, झिरो. चलो चलते हैं सीधा महाकाल के दर्शन के लिए. बोलो नमो पार्वते पते. गाईज, हे मंदिर मला खूप जास्त आवडलेलं आहे, कारण या मंदिराचा परिसर खूप पॉझिटिव्ह वाईब्सनी भरलेला आहे. आणि मी काही जास्त बोलत नाही आहे इथे, मी एकदम शांत बसून आहे. गाईज, जस्ट थोड्या वेळाआधीच आमचं भारतातील 5व्या नंबरच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता निघालो आहेत आपल्या गाड्या काढून अंबेजोगाईला. गाईज, आपण आलेलो आहोत आता श्री योगेश्वरी देवी मंदिर अंबेजोगाई. हे पण खूप प्राचीन मंदिर आहे. गाईज, दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे पंढरपूरला. गाईज, या वारकऱ्यांना बघून ना मला नेहमी वाटते की मी पण एखादी पैदल वारी करावं माझ्या आयुष्यामध्ये, आणि मला खरंच वाटतं की मी करावं. गाईज, फायनली पंढरपूरमध्ये आम्ही पोचलेलो आहोत आणि स्टेची व्यवस्था करून सरळ धावत आलो आहे इस्कॉन पंढरीनाथ. त्यानंतर थेट गेलो श्रील प्रभुपाद घाटवर, जी पंढरपुरातील माझी सगळ्यात आवडतीची जागा आहे. यानंतरचा जो अनुभव मला आला आहे तो मी शब्दात नाही सांगू शकत. गाईज, आम्ही ऑर्डर केली आहे पंढरपूर येथे राजभोग थाळी. बघू शकता काय काय आहे याच्यामध्ये. फेमस थाळी आहे इथली. एवढ्या सगळ्या प्रकारच्या डिशेस आहे. रोटी आहे, ही राजस्थानी डिश आहे आणि अनलिमिटेड सुद्धा आहे. चल बघूया कसे एन्जॉय करायचं आहे याला. ताव मारणार आहे आज. गाईज, आता वाजले आहेत 8:35 आणि आत्ता आम्ही जातोय श्री पंढरीनाथ विठ्ठल रुक्मिणी यांच्या दर्शनाला. लाईन माहीत नाही केवढी असणार आहे, गर्दी तर भरपूर आहे, कारण परवा दिवशी एकादशी आहे. एकादशीसाठी वारकऱ्यांची गर्दी जमा झालेली आहे. आम्ही पश्चिम द्वारावर आहे सध्या. आम्ही दुसऱ्या द्वाराने जाणार आहे आतमध्ये. बघूयात किती वाजता बाहेर निघतोय ते विठ्ठलाचे दर्शन घेऊन. गाइस, वेरी बैड न्यूज फ्रॉम माय एंड कि हमारा दर्शन नहीं हुआ है, कारण खूप गर्दी आहे इथे. माऊली, नुकतंच पहाटे पहाटे पांडुरंगाचे दर्शन झालेले आहे आणि पुन्हा एकदा आम्ही आलो आहोत चंद्रभागीच्या तीरावर, आणि हा आनंद वेगळाच आहे. सो हे मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत चंद्रभागेच्या तीरावरती आणि माझ्यासोबत आहे कुणाल. पंढरीनाथ भगवान की जय. रोशन प्रभू आमच्यासोबत होते, पण सध्या ते गेलेले आहेत बाहेर, हरवलेले आहेत. कुठे हरवले काय माहिती. आमच्या समोर आणि एक सोबत आमच्यासोबत अक्षय प्रभू पण आहेत. सबको राधे राधे. राधेश्याम प्रभू. आणि आता इथून आम्ही जाणार आहोत चंद्रभागेच्या तीरीवर आहोत आम्ही, आणि आम्ही जाणार आहोत पुण्याचं म्हणजे फक्त पुंडलिक यांच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. जस्ट आमचा 4 मिनिटं आधी दर्शन झालेलं आहे, मुखदर्शन झालेलं आहे पांडुरंगाचं. मुखदर्शन झालं आणि उद्या एकादशी असल्यामुळे फार अफाट अशी गर्दी आहे इथे. सगळे वारकरी संप्रदायातील लोक आलेले आहेत. पूर्ण महाराष्ट्रातून, पूर्ण जगातून लोक इथे आलेले आहेत. तुम्ही बघू शकता चंद्रभागेच्या पलीकडच्या साईडला ना इस्कॉन मंदिर आहे. तिथे आम्ही काल गेलो होतो. या साईडला तो जो घाट दिसतो ना, श्रील प्रभुपाद घाट आहे. तर याच गोष्टीवरती आपण म्हणूयात श्रील प्रभुपाद महाराज की जय. हरिबोल. हरी हरी बोल. निताय गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल. अहो, तुम्ही जात असाल लाख बीच वरती, पण आम्ही कुठं आलोय? चंद्रभागेच्या तिरी. येस येस येस, चंद्रभागेच्या तिरी. पंढरीनाथ भगवान की जय जय श्री विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल. झाला होता ना.
सो आम्ही ठरवलं होतं निघताना की एक गाणं म्हणायचं आहे. कुणाल प्रभूंनी ठरवलं कोणतं होतं. गाणं आहे मला आता लक्षात माझे माहेर पंढरी. नाही ते नव्हतं वाटते कोणतं पण गाणं म्हणू ना, छोटा एक कडवं जरी म्हटलं तरी भरपूर आहे. सो माझे माहेर पंढरी. नाही ते नाही चंद्रभागेच्या तिरी तेच गाणं आहे ना. तेच गाणं आहे. त्याच्यातच आहे का ते नाही ते वेगळं आहे का? वेगळं आहे. सॉरी ते त्याची लिरिक्स समोर जे चालते ना. चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी हो मंदिर विठेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. बोल पंढरीनाथ भगवान की जय हरी बोल बोल पंढरीनाथ महाराज की, बोल राधा सुंदर श्याम की, बोल श्री धाम पंढरपूर की. विठ्ठल 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 विठ्ठल. तो एक गाणं मी म्हणतो, एक गाणं. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तिरी, आहे भीवरेच्या तिरी. हो माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तिरी. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा करितासे पापभंग, करितासे पापभंग. माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तिरी. माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तिरी. आहे पंढरी. पंढरीनाथ भगवान की जय. हरी हरी. हे ते टेम्पल आहे, हे ते मंदिर आहे, भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे. इथे आम्ही आता दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. रोशन प्रभू आमच्यासोबत नाही आहे, ते कुठेतरी हरवलेले आहेत. आम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतोय चंद्रभागेच्या तिरीवरती. प्रयत्न आमचे सुरू आहे. खूप प्रयत्न करत आहे. असं वाटत आहे की त्या नदीमध्ये चंद्रभागेमध्ये स्नान करायला गेलेत, पण लेट्स सी कधी भेटतात आपल्याला रिटर्न ते. हे तुळशी वृंदावन आहे, जिथे आम्ही थोडीशी एक छोटीशी ॲक्टिव्हिटी करून बघितली. राधेश्याम गाईज, तर आपण आहोत तुळशी वृंदावन पंढरपूर येथे. आता इथून आम्ही निघणार आहोत स्ट्रेट दिग्रसकडे. तुळजापूर, सोलापूर, तुळजापूर, लातूर, नांदेड, उमरखेड, पुसद आणि नंतर दिग्रस हे करत. तर हा पंढरपूरमधला आमचा शेवटचा व्हिडिओ आहे. इथनं आम्ही सरळ निघणार आणि थेट दिग्रसला पोहोचणार. तर तोपर्यंत सी यू, बाय.